माझी अशी काही पर्सनल कारणं होती की त्यामुळे मी गणपती बाप्पांचे लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बनवू शकले नाही. ती कारणंसुद्धा मी तुम्हाला लवकर सांगणार आहे. आणि यावर्षी बघा, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्याकडे दगडूशेठ हलवाई गणपती असतात. म्हणजे दरवर्षीप्रमाणे ज्यावेळी यांनी गणपती बसवायला चालू केले त्या वर्षीपासून हा एकच गणपती आमच्याकडे असतो. आणि यावर्षीसुद्धा आम्ही त्यांना विराजमान केलं होतं. आणि हे फायनल डेकोरेशन बघा, आमच्या नैतिकने आणि भावाने खूप मेहनत घेतली होती या डेकोरेशनसाठी. आणि असं काही डेकोरेशनचा लुक होता, तुम्हाला आवडलाच असेल. तिकडे आमचे मोदक सुद्धा रेडी झाले होते आणि त्यातला एक मोदक घेऊन श्रीने असा पावसामध्ये छानसा फोटो काढला होता. गणपती बाप्पांसाठी नैवेद्य सुद्धा रेडी होता. तर केळीच्या पानावरती उकडीचे मोदक, डाळ भात, बिरड्याची भाजी, आळू वडी, मेथीची भाजी, चपाती, हा सगळा स्वयंपाक आम्ही गणपती बाप्पांना आवडतो असा केला होता. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आरती वगैरे करून घेतली व आम्ही सुद्धा सगळे जेवायला बसलो, कारण खूपच लेट होत होता. सगळ्यांना भूक वगैरे लागली होती. सकाळी नाश्ता वगैरे कोणीच काही केला नव्हता. नंतर संध्याकाळच्या वेळेला परत बत्ती वगैरे केली आणि नंतर मुलांचा दंगा वगैरे सगळं चालू झालं आणि मस्तपैकी गणपतीची गाणी वगैरे चालू झाली, तर ते तुम्हाला मी ऐकवते. आणि अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पांना प्रतिष्ठापना गणपती बाप्पाची केली होती. आय होप की गणपती बाप्पा 7 दिवस आमच्याकडे खुशी खुशी राहतील आणि आमच्या सगळ्यांना आशीर्वाद देतील. तर चला आपण गाणी ऐकूया.